श्री गुरुदेव दत्त. नमस्ते मित्रांनो. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी सोमवारचा दिवस हा केवळ आठवड्याची सुरुवात नसून नवीन विचार, नवीन दिशा आणि जीवनात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या संकेतांचा दिवस ठरू शकतो. सकाळी उठल्यापासूनच मनात अनेक विचारांची गर्दी जाणवेल, परंतु घाई गडबड न करता शांत मनाने दिवसाची सुरुवात केल्यास अनेक कामे अपेक्षापेक्षा अधिक सहज पूर्ण होऊ शकतात. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चंद्राचा प्रभाव मनावर असल्यामुळे संवेदनशीलता वाढलेली जाणवेल. त्यामुळे इतरांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढणे टाळणे आवश्यक राहील. काही दिवसापासून मनात सुरू असलेली चिंता किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचा संभ्रम हळूहळू कमी होऊ लागेल आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास मिळेल. एकाग्रता वाढवण्यासाठी सकाळची वेळ उत्तम राहील. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळू शकते. तर प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी एकमेकांशी प्रामाणिक राहणे आवश्यक राहील. छोट्या गैरसमजामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ नये यासाठी संयम राखणे गरजेचे आहे. तर विवाहित व्यक्तींना जोडीदारांचे सहकार्य मिळेल आणि घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. काही जोडपे भविष्यासाठी आर्थिक नियोजन किंवा नवीन निर्णय घेण्याचा विचार करू शकतात. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्था, थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता याकडे दुर्लक्ष करू नये. दिवसभरात कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप, योग्य आहार आणि पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे आवश्यक राहील. तर ज्येष्ठ व्यक्तींनी रक्तदाब, मधुमेह किंवा जुन्या आजारांबाबत नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात, परंतु वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. महत्त्वाचे कागदपत्र, मोबाईल किंवा पैशाची काळजी घ्यावी. काही लोकांना दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो. त्यामुळे सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे, शिवलिंगावर जल अर्पण करणे किंवा श्री गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करणे मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरेल. तर पांढऱ्या रंगाचा वापर, दूध किंवा तांदूळ दान करणे, गायीला हिरवा चारा देणे किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करणे शुभ फलदायी ठरू शकते. तुळा राशीच्या व्यक्तींना या सोमवारच्या दिवशी संयम, समतोल आणि सकारात्मक विचारांशी संवादित गरज भासेल. नशिबाची साथ मिळेल, पण त्यासोबत स्वतःचे प्रयत्न आणि मेहनती तितकीच महत्त्वाची राहील. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त आणि भगवान शिव यांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात केल्यास मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. काही लहान अडथळे आले तरी घाबरून न जाता शांतपणे मार्ग शोधल्यास यश निश्चित मिळू शकते. दिवसाच्या शेवटी समाधान, आशा आणि नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल आणि पुढील दिवसांसाठी नवीन प्रेरणा मिळण्याचे जाणवेल. तुळा राशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा सोमवार जीवनातील काही सकारात्मक बदलांची सुरुवात करणारा आणि भविष्याबद्दल नवीन आशा निर्माण करणारा दिवस ठरू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या आणि पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.